मारला. माझा भाऊ नॉन स्ट्राईकला होता. त्यांनी चौथ्या ओव्हरमध्ये 2 बॉलला 2 सिक्स मारून मॅच संपवलीच होती. परंतु काही खालचे प्लेयर आहेत का त्यांनी ते 3 बॉल 1 रन का 2 बॉल 1 रनची मॅच नाही काढली. आणि मी सर्वप्रथम आता मी सांगतो की ही स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ही खेळण्यासाठी आमची खूप खूप इच्छा होती. मागच्या वर्षी पण आम्हाला खेळायला नाही भेटलं. यावर्षी आम्हाला त्यांनी खेळायला इथं संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्या सर्वांचे आभारी आहोत. आता तुम्ही सांगितलं खरं तर 42 नाही तर 22 तरी खेळाडू 20 खेळाडू तरी तुम्हाला दुबई रिटर्न पाहायला मिळाले असते. परंतु या स्पर्धेमध्ये खरं तर तुमचा खेळ चांगला झाला. खेळाडूंना तुमच्या माध्यमातून, कारण एक लेजंड खेळाडू म्हणून तुमची ओळख आहे, भादबडच्या सर्व खेळाडूंना तुम्ही काय मेसेज द्याल या स्पर्धेच्या माध्यमातून? सर्वांना सांगेन अजून का चांगले खेळा. आणि आमचे माझे मामा होतात प्रमोदजी पाटील, यांनी सांगितलं तुम्ही बिंदास इथे खेळा, काही घाबरू नका. आणि त्यांच्याच यांचे यांचे भाऊजी आहेत प्रमोदजी पाटील आणि आमचे मामा आहेत, तर त्यांचाही पाठीशी आमच्या हात आहे आणि आम्ही चांगला खेळू. थँक्यू सो मच. अभिनंदन प्रमोदजी पाटील साहेब, जे मात्र नक्कीच आमचे मयूरदादा आणि प्रतीकदादा यांचे ते भाऊजी आहेत. खरं तर त्यांचं आम्ही अभिनंदन करू. आपल्या मुख्य व्यासपीठावरती तनूरभाई आढाळ यांचं इथे मात्र शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा वळूया. मॅचच्या दिशेने तुम्ही पाहताय जिथे 2 ताकदवर टीम बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी तुम्ही पाहताय. एका बाजूला जांताराचा बदलापूर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ अंबेशू. हा सामना तुम्ही पाहताय मैदानावरती. सामन्याला सुरुवात. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. बदलापूर बी पोल मधील द्वितीय फेरीतील पहिली मॅच जांता राजा बदलापूर गाव आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल गावदेवी आंबेशिव. हा क्रिकेटचा रणसंग्राम, 5 षटकांची लढत आणि त्यानंतर खेळाचे पहिलं पूर्वार्ध. बॅटिंग मार्कवरती संघ पाहायला मिळतो. गावदेवी आंबेशिव संघाची पहिली सलामीची जोडी मयूर तामाने आणि त्याच्या सहसाथीने आकाश तामाने सज्ज असताना पहिला बॉल ज्या पद्धतीने राहिला होता त्याच दर्जाची ही आपण गोलंदाजी इथे सफर केली करण्याचा प्रयत्न राहिला. खरं तर पहिला बॉल 4 धावा, त्यानंतर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल रन्स पाहिले. आता मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतो. पहिलं षटक हे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हाईट बॉलची घोषणा पाहिली आपण ऑफिसर पंचाच्या माध्यमातून. परंतु नेक्स्ट बॉल कुणाल पेनकर विरोधात आक्रमकतेनं फटके सजवले जात आहेत. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त 1 धाव प्राप्त होताना पाहतो. सांघिक कोठा आता मात्र पुढे मार्गस्थ होईल. सांघिक कोठाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल गुणतालिकेवरती. बिन गडी बाद 7 धावा. या लढतीमध्ये कोणता संघ सत्ता राखणार आहे? अलीकडच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सचिन थोरवे RCC 11 पेठ आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत होता भादवड. काही रंगतदार मॅच ही रंगली गेली होती आणि खूप वेळ त्या मॅच मध्ये आपण खर्च होताना पाहिला. परंतु क्रिकेट रसिकांची मन अक्षरशः त्या लढतीनं जिंकली. परंतु त्याच दर्जाचा खेळ याही मॅच मध्ये पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ बी पोल मधील आमने सामने खेळत आहेत. द्वितीय फेरीतील पहिली मॅच. गोलंदाज तयार. अगली पेशकश व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जॉन टीच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावाली 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते बिन गडी बाद 8. मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ अंबेशू संघ खेळतोय आणि जर या संघाने या स्पर्धेमध्ये जर अंबेशू संघ क्वालिफाय झाला तर विद्यमान सरपंच ताई स्वातीताई अमोल पष्टे मॅडम यांच्याकडून 12 खेळाडूंना टी शर्ट, ट्रॅक आणि शूज देण्यात येतील. यस, स्वातीताई अमोल पष्टे मॅडम ते देखील मॅचचा इथे मात्र आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झाले. बिन गडी बाद 8 धावा धाव पुस्तकावरती. पहिला गोलंदाज कुणाल पेनकरला आपण पाहिलं. P2चा पण दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक मध्ये काढू सज्ज आहे. विलास निरगुडा या गोलंदाजाचा वापर केलाय. टीम पाहायला मिळते समोरील जांता राजा बदलापूर गाव. दोन्ही संघ तितकेच ताकदवर आहेत आणि ताकदवर संघांमध्ये ही आपण भिडत पाहतो.
पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल हा सादर केला गेला. बॉलिंग ट्रॅकवर होता गोलंदाज कुणाल पेनकर, कमालीचं षटक राहिलं. त्यानंतर द्वितीय षटकामध्ये अटकेपार झेंडर होण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा झेल होऊन जातोय. पहिला देत का टीम आंबेशिवला. का टीम गावदेवी आंबेशिव या टीमला आणि काढो बाद झाले. आकाश तामाने सारखा मातबर काढो तंबूच्या दिशेनं परतलाय. आकाश अगदी 6 चेंडू खेळला आणि निश्चितच ज्याच्या बाटमधून आपण अगदी 6 धावा पाहिल्या. एक चौकाराचा साज होता त्याच्या खेळीमध्ये, परंतु अंतिम टप्प्यापर्यंत खेळाची आखणी त्याला साध्य करायची होती, परंतु एक मॅरेथॉन इनिंग त्याला साध्य करता आली नाहीये आणि निश्चितच 6 या धावसंख्येवरती तो बाद झालाय. सांघिक कोटा जाऊन पोहोचतोय. 1 गडी बाद 8. रॉयल थाट आहे गोलंदाज विलास. खासम खास गोलंदाजी विरोधात खासम खास हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकलाय. हा धमाकेदार चौकार. खर तर पहिला चेंडू फेस करत होता काढो तेजस भोईरचा हा तेजोमय फटका सरळ रेषेमध्ये हा फटका खेळला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं राहिलाय चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती विलास निरगुडा सज्ज असताना ओहो स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु रिंगण तोडता आलं नाहीये. सिंगल रन्स मात्र प्राप्त होते. सिंगल डबलला प्राधान्य देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यानंतर येणारे चौकार षटकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिले आणि तेच चित्र आखले समोर आंबेशिव संघाच्या माध्यमातून. जसा 1 गडी कोसळल्यानंतर तंत्रशुद्ध फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून साध्य केली जाते. 1 गडी बाद 13 धाबा धावपटलाबादी समोर बॅटिंग मार्क वरती सज्ज असताना आंबेशिव संघाचा काढो मयूर तामाने जो सलामीवीर आहे. ओपनिंग बॅट्समन मयूर सज्ज असताना अगली पेशकश कॉपी बुक साईल फटका खेळायचा होता. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये हा चेंडू अडकवला जातो. चांगला एफर्ट राहिला. उत्तम गोलंदाजीची आखणी केली जाते. खरं तर दुसऱ्या चेंडू गणिक आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू आपण 2 सिंगल रन्स पाहतो. पूर्णपणे वापसी केली गेली. गोलंदाज विलास निरगुडा या गोलंदाजाकडून टीम जाणता राजा बदलापूर गाव क्रिकेटमय वातावरण इथे प्रस्थापित झाले आणि पूर्णपणे डंका वाजवणारे सामने आजच्या रात्रीमध्ये इथे घडताना पाहायला मिळतात. अगली पेशकश रोखून धरले. पूर्णमध्ये पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न डॉट बॉल रॉयल थाट आजमावलाय. कमालीची वापसी या गोलंदाजाने साध्य केली. अगदी चेंडू सफर केले. पंचम 5 गोलंदाजांचा हा मार आहे आणि त्यानंतर पाहू शकता आपण द्वितीय षटका नजीक निश्चितच विलास नामक काढू पूर्णपणे दमदार कार्य सफर करतो. डॉट बॉलची राहिली समाप्ती. अखेरचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल आणि समोर पाहायला मिळतो काढू तेजस. अखेरचा चेंडू धक्कादायक प्रयत्न होता, परंतु पाठोपाठ लगातार 2 चेंडू आपण डॉट पाहतो. अगदी 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 14. A1 क्वालिटीचं हे A1 दर्जाचं आयोजन पाहतो आणि बंधू प्रेम कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं.
मयूर ग्रुप बदलापूरचं जेव्हा असतो आयोजन तेव्हा संपूर्ण बदलापूरला असतो अभिमान. या गोष्टीने साऱ्या तालुक्यात वाढतो आपल्या मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांचा मानपान. असे आपण रंगतदार क्रिकेटची मैफिल पाहतो. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं एवन जोडीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. ओहो नाट्यमय हा आपण फटका पाहतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक राहिली परंतु फक्त सिंगल रन्स इथे मात्र प्राप्त केली जाते. अशा रीतीनं सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होईल. एकूण धावा पाहतो 1 गडी बाद 15. 2 षटकामध्ये पूर्णपणे वरचढ अशी कामगिरी पाहिली. गोलंदाजी करणाऱ्या जाणता राजा निश्चितच बदलापूर या संघाच्या माध्यमातून. परंतु आता मात्र अटकेपार झेंडे हे रोवावे लागतील. तुफानी खेळ त्यांना साध्य करायचा आहे. बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील. ओहो प्रहार केला गेला परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडकवला गेला. थ्रो काहीसा चुकीचा परंतु बॅकअप चांगले राहिले या कारणास्तव आता या चेंडू गणिक पाहिले आपण. निश्चितच सिंगल रन्स. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा सज्ज झाले. कुणाल पेनकर सांघिक कोठ्याचं हे तिसरं आणि वैयक्तिक कोठ्याचं दुसरं षटक हाताळतो. ज्या कुणालनं पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान रॉयल थाट आजमावला आणि पिबनच्या पहिल्या षटकामध्ये अगदी 8 धाबा ज्यानं खर्चिक केल्या अशा गोलंदाजावरती पुन्हा एकदा भरोसा दर्शवलाय टीम बदलापूर गावनं. अगली पेशकश अलवार पद्धतीने चेंडू सफर केलाय. स्वप्नील त्या ठिकाणी सज्ज होते. पडला धडपडला कोसळला परंतु चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून इथे साध्य केली जाते. या चेंडू गणिक आपण एकूण धावा बनताना पाहिल्या. 2 सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिलं जातं. पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल 1 धाव, तिसरा बॉल 2 धावा पाहतो. धाव संख्या आता वेगानं मार्गस्थ होत असताना सांघिक कोटा जाऊन पोहोचतोय. 1 गडी बाद 18. गोलंदाज कुणाल पेनकर. कुणाल पेनकर विरोधात आक्रमकतेनं हा फटका खेळलाय. वेल बेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर पंचांचा इशारा येतोय 4 रन्स. रंग नसतो मॅच मध्ये. तो रंग मात्र भरला जातो. तो रंग उधळला जातो. गावदेवी अंबेशू संघाच्या वतीनं तिसरं षटक मार्गस्थ आणि बहारदस्त फटकेबाजी व्हायला आता झाली आहे सुरुवात. 1 गडी बाद 22 धावा आपण धावपटलावरती पाहतो. गोलंदाज कुणाल पेनकर. कुणाल वरती आता हल्ले चढवले जात आहेत आणि इथे मात्र कमबॅकिंग कार्य त्यालाही साध्य करायचंय. चेंडू क्रमांक 5. अगली पेशकश कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय. डी पेक्षा कव्हरच्या दिशेनं तमतमाता सनसनाता चौकार. चौके पे चौका, चौके पे चौका. हीरो बनने का मौका है. बॅटिंग मार्क काढू आक्रमकतेनं खेळतोय मयूर तामाने. ऑन फायर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत जोडले जातील राहुल भोईर सर मानेरे. मोस्ट वेलकम सर, स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पाठोपाठ लगातार 2 चौकारांचा साज चढल्यानंतर धावा वेगानं आणि खोऱ्यानं बनताना पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद 26 धावा. गोलंदाज कुणाल तयार. अगली पेशकश व्हेरिएशन आणि गतीमध्ये राहिलं परिवर्तन परंतु अशा रीतीने पाहिलं तरी ते फलंदाजी करणाऱ्या टीमनं व्हाईट बॉल साठी रेफर केलंय परंतु पाण्याची मागणी केली जाते. तात्काळ आपण पाणी घेऊन जा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षित चेंडू इथे सफर केला जातो. अगदी 3 षटक ही मात्र आपण समाप्त होताना पाहतो आणि 3 षटकांदरम्यान एकूण धावा आपण धावपटलावरती बनताना पाहू शकता. 1 गडी बाद 26 धावा. अगदी स्क्रीनवरती श्री मयूरजी पिसेकर यांची आपण छबी पाहतो. चांगला माहोल खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून बनला गेलाय. आज तुफान प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते.
हलोरे प्रेक्षकांचा आवाजही यायला सुरू झालाय. खरं ज्या पद्धतीने लढते आजच्या रात्रीमध्ये आपण करताना पाहतो. बी पोल मधील ही लढत आहे. खरं तर एक एक लढत जिंकल्यानंतर द्वितीय फेरीमधील ही पहिली लढत दोन संघ आमने सामने खेळत असताना संघ जाणता राजा बदलापूर गाव आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आई गावदेवी अंबे शिव पहिली 3 षटक समाप्त. धाबा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत 26. मयूर ग्रुपच्या वतीनं खेळाडू खेळती जोशानं, खेळाडू खेळती जोशानं, खेळाडू खेळती जोशानं. प्रेक्षक सारे खेळ बघाया येती मैदानानं, प्रेक्षक सारे खेळ बघाया येती मैदानानं. थँक्यू डीजे रॉनी. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अंबेशिवची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी अंबेशिवची धावसंख्या 26 धावा आहेत. 1 खेळाडू बाद. चांगली मॅच रंगल्यामध्ये शंका अजिबात नाही, कारण का दोन्ही बघतो आपण बदलापूरच्या टीम सध्या आमने सामने आहेत. त्या अनुषंगाने हा सामना आपल्याला खूप रंगतदार पाहायला मिळेल. याच्या अगोदरची मॅच किती सुंदर आपल्याला पाहायला मिळाली. मॅच फायनली सुपर ओव्हरमध्ये गेली. शेवटपर्यंत RCC पेटनं तिकडे संघर्ष केला बादवडच्या अगेन्स्ट. आता फायनली बादवडनं तो सामना जिंकला. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. टाइम आम्ही सेट केलेला आहे. वेळेवरती तुम्हाला 4 षटकं टाकून घ्यायचे. त्या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. डिसिप्लिन आणि मॅनेजमेंटसाठी सातत्यानं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची चर्चा अखंड देशभर. 4थ्या ओव्हरला सुरुवात होते. शॉट बनवून खेळण्याचा प्रयत्न. लाईन मात्र खराब आहे. चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोर बोर्डवरती. रन्स 27. 27 धावा. धावा बलकावरीत आजची 4थी रात्र आपल्याला पाहायला मिळतं. 9 फेब्रुवारी निर्णायक दिवस आहे. उद्या नामवंत टीम पुन्हा उतरतात आमने सामने. चांगला चेंडू आता लेंथ आणि टप्पा चांगला आहे. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना बघतो आपण. बॉलिंग मागवरती प्रितेश आलेत या 4थ्या षटकामध्ये. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते. चांगला टप्पा, चांगलं व्हेरिएशन आहे. हे गरजेचं देखील असतं, महत्त्वाचं असतं. आणि ती क्वालिटी बॉलिंग देखील पाहायला मिळते. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिसामिंग आहे. डीपमध्ये स्लीपर कवर तिकडे फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. वेगानं पोहोचणार का तिकडे बघतो आपण. पोहोचलेले बॅटर देखील. चुकीची फेक पाहायला मिळेल. ऑन द स्टंप आली असती तर कदाचित रनआउटची संधी निर्माण होऊ शकली असती. धावा इकडनं मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोर बोर्डवरती रन झालेल्या 29 धावा. 29 झालेल्या 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. या 4थ्या रात्रीमध्ये सर्वांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकचा हा देखील चेंडू बराचसा बाहेर आहे. अंपायर पुन्हा सांगत असताना की व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा इकडनं काय मिळतात आणि एक्स्ट्राच्या रन्स आहेत. त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा सध्या होत असताना या मॅचमध्ये. पुढील चेंडू पुन्हा फुल टॉस. त्याचा देखील फायदा घेता आला नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बघतो आपण गेलेला आहे डीप पॉईंटमध्ये. धाव विकेटनं मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 31. 31 धावा. नक्कीच इकॉनॉमिकल स्पेल हा साध्य केला जातो. गोलंदाज प्रितेश प्रेमात टाकणारे षटक त्यानं हाताळले. एकही मोठा फटका या गोलंदाजाने खर्चिक केला नाही आणि हे पाहता पूर्णपणे डंकार राहिले या षटका दरम्यान. धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली. एकूण धावसंख्या 1 गडी बाद 31. चतुर्थ षटक मार्गस्थ आहे आणि या षटका दरम्यान त्यानं दहाकता दहशत ही प्रस्तावित केली आहे. आगल्या वेगळ्या शैलीनं त्याची ॲक्शन पाहायला मिळते आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी त्यानं अंतिम टप्प्यामध्ये अगदी सफर केली. आणि हे पाहता उत्तम गोलंदाजीचं राहिलं आकलन. आणि हे पाहता धावसंख्या पूर्णपणे रोखून धरली. धावाली 1 सांघिक कोटा जाऊन पोहोचतोय. निश्चितच 32 या धावसंख्येवरती. आणि या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. आणि पहिल्या पूर्वार्धातील 7 चेंडू शिल्लक असताना फलंदाजीच्या माध्यमातून टीम अंबेशिवला सत्ता राखावी लागेल.
अंतिम बॉल अगला वेगळा धक्कादायक प्रयत्न केला फलंदाजानं. फली चेंडू यांच्यामध्ये नाल जोडता आली नाहीये. आलाय डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ झालाय राहुल सर समाप्त आणि 4 षटकांदरम्यान धावा पाहतो 1 गडी बाद 32. 4 ओव्हरचा केस संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस रन्स बघतो आपण. अंबेशिव संघ थोडासा संघर्ष रोशन करतोय या मॅचमध्ये रन्स बनवण्यासाठी. त्याचं कारण बॉलिंग अटॅक जो आहे तो खूप सुंदर आपण बघतोय. विकेट टू विकेट बॉलिंग होत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. जनताराजा बदलापूरच्या माध्यमातून अंबेशिवच्या अगेन्स्ट हा सामना आपण एन्जॉय करतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या बघतो आपण फक्त 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या बघतो आपण 12 आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा फक्त 6च खर्च केला. प्रितेशनं विकेट टू विकेट बॉलिंग केलेली. 4 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 4 ओव्हरच्या अखेरीस गावदेवी अंबेशिवची धावसंख्या आहे 32 धावा. जनताराजा सध्या तरी चांगलं क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. जनताराजा बदलापूर. चला थोडासा आपण वेळ कमी घ्या प्लीज. आणि पुढच्या मॅचच्या टॉससाठी महत्वाची क्वालिफाय मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 10 मध्ये बघूया. आजच्या दिवसामध्ये दोन्ही भिवंडीचे संघ आहेत, म्हणजे एक भिवंडीचा संघ जरूर आपल्याला सुपर 10 मध्ये पाहायला मिळेल. ऑलरेडी एक भिवंडीचा संघ क्वालिफाय झालेला आहे. आईदेवी वडूनवगर संघानं चांगला खेळ केला होता सेकंड नाईटमध्ये आणि तो संघ क्वालिफाय झालेला सुपर 10 मध्ये. आणि आपल्याला पुढची लढत जी पाहायला मिळणार आहे ती सुंदर रंगेल, यामध्ये शंका अजिबात नाही. वेहेले संघाकडे देखील तेवढा चांगला क्रिकेट आहे आणि पाचवं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार. अंकुश या गोलंदाजाचा वापर केलाय. मिडॉन कडे चेंडूची पकड राहिली, परंतु इथे नाट्यमय घडामोड अगदी घडली काय हे सुद्धा पाहावं लागेल. कदाचित पंच इथे रेफर करतायत. रन आउट आहे की नाहीये याची मात्र पडताळणी केली जाईल. कंट्रोल रूम मध्ये त्याची पाहणी केली जाते. अगदी tenniscricket.in च्या माध्यमातून याची पाहणी केली जाते. कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय काहीसा प्रलंबित पाहायला मिळतो. 5व्या षटकासाठी गोलंदाज सज्ज आहे. अंकुश या गोलंदाजाचा वापर केलाय. या षटकादरम्यान धावसंख्येला मात्र अंकुश लावायचं आहे, कारण पहिल्या 4 षटकांदरम्यान अतिशय इकॉनॉमिकल स्पेल हा साकार झालाय. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर टीम गावदेवी अंबेशिवनं पहिल्यांदा प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. एक धक्कादायक प्रयत्न राहिला. धाडसी निर्णय याची अंमलबजावणी केल्यानंतर पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा का येत नाहीयेत या प्रश्नांची उत्तर, या प्रश्नांची उकल राहुल सर शोधावी लागेल टीम गावदेवी अंबेशिव या टीमला. ना जरूर खूप चांगला उल्लेख केला रोशन तुम्ही की इकडनं धावा बनवणं किंवा धावा जमवणं खूप गरजेचं. बघा तिसरे पंच आता का निर्णय देतात. मॅक्झिमम ज्या रन्स आहेत त्या इकडनं हव्या आहेत 50 ते 55 किंवा 40+ धावा खूप महत्त्वाच्या असतील, कारण का जनताराजा क्रिकेट संघ बदलापूरकडे विचार केला तर चांगला बॅटिंग ऑर्डर आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न गरजेचे असतील. तिसरे पंच थोडासा वेळ घेत आहेत आणि नॉट आउट चेंडू स्टंपला आय थिंक लागलाच नव्हता असं अंपायर लगेच आम्हाला सांगितलेलं आहे. तिसरे पंच तिकडे आमच्या सेट्टी आहेत आणि बघा तुम्हाला हा रिप्लाय टेलिव्हिजन सेटवरती तुम्हाला पाहायला मिळेल एक्झॅक्ट काय झालं होतं आणि जे काय ते तुमच्या समोर आहे. सध्या इकडनं धावांची गरज आहे या मॅचमध्ये. अंबेशिवला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. तो प्रयत्न करणं गरजेचं देखील रोशन. नक्कीच प्रयत्नवादी राहणं हे सुद्धा गरजेचं असतं. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट भूतलावरती अस्तित्वात नाहीये हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे आणि त्यानुसार खेळाची आखणी करावी लागेल. प्रेक्षक उत्साही पाहायला मिळत आहेत. अजिंक्य राणे स्टँड मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांचा आवाज आता यायला सुरुवात झाली आहे आणि सर्व स्टँड अगदी खचाखच भरलेले पाहायला मिळत आहेत. असा आवाज यायला हवा. जणू काय अगदी मेगा फायनलचा दिवस आहे की काय, सुवर्ण महोत्सव आहे की काय असा माहोल आज क्रिकेट रसिकांनी बनवलाय. सर्वांचं क्रिकेटच्या मायानगरीमध्ये मनपूर्वक स्वागत केलं जाईल. लक्ष बदूया बॉलिंग ट्रॅक मध्ये काढू. अंकुशला पाहतो. धावसंख्येला अक्षरशः त्यानं अंकुश लावले. धावसंख्येला लगाम. राईट मोर द विकेट चेंडू सफर केलाय. यॉर्कर से वार विरुदीपी शिकार. हा शिकंजा घसला गेला. अजून एक डॉट बॉल. हे केल्याचं पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा का येत नाहीयेत या प्रश्नांची उत्तर, या प्रश्नांची उकल द्यावी लागेल सर्व त्यांच्या पाठीराख्यांना, कारण पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर टीम अंबेशिवनं स्वीकारली होती फलंदाजी. एकूण धावा 1 गडी बाद फक्त पाहायला मिळत आहेत 34. वेगानं धावा बनवणं हे तितकंच गरजेचं आहे.
परंतु इथे लाईन पाहावी लागेल. पंचाचा इशारा येतो, व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये होती वाढ. अशा अतिरिक्त धावा इथे कुठेतरी फलदायक ठरतील टीम गावदेवी अंबेशिव संघासाठी. आणि त्या धावा नजीक उत्तरार्धामध्ये मोठा संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी तितकी धाकड करावी लागेल, परंतु गोलंदाजी करणाऱ्या जाणता राजा बदलापूर गाव संघाचं कौतुक करेन. कौतुकास्पद गोलंदाजीची आपण सबर पाहिली. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डिंग पाहतो. इरफान त्या ठिकाणी सज्ज होते, परंतु कर्तृत्ववान ही आपण फिल्डिंग पाहतो. आणि अशा रीतीनं अजून एक खेळाडू बाद होतोय का टीम गावदेवी अंबेशिवला. कारण मयूर ग्रुप यांची ख्याती आहे. सर्व मयूर ग्रुपचे सवंगडी यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा आपण देखना सोहळा पाहतो. खऱ्या अर्थानं मयूर ग्रुप या परिसरातील एक मोठा ब्रँड आहे. जगन्नाथ क्रीडा संकुलनावरती हा क्रिकेटचा देखना सोहळा याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि पूर्णपणे आनंदमय वातावरण इथे पाहायला मिळतो. अप्रतिम माहोल हा तयार केलाय. क्रिकेटमय वातावरण हे प्रस्तावित केलं जातं. फिजिकल फॅमिलीच्या माध्यमातून एक देखणं आयोजन. पहिलं पूर्वार्ध मार्गस्थ आहे. अगदी 4 चेंडूंचा आपण भेदक मारा पाहिला आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा धाव पुस्तकावरती 2 गडी बाद 36. बॉलिंग ट्रॅक मध्ये काढू अंकुश सज्ज आहे. अगदी एकही मोठा फटका खर्चिक झाला नाहीये. 5वा बॉल वेगवान तेज तर्रार आपण पाहिला, परंतु पंचांचा इशारा आलाय, परंतु रेफर केलंय. कंट्रोल रूम मध्ये त्याची पूर्णपणे चाचपणी केली जाईल, परंतु गोलंदाजी अतिशय धाकट राहिली. आक्रमकता, दहशत, दरारा पेशकश करणारी गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजानं सफर केली आहे. पहिल्या गोलंदाजीनं 8 धावा, द्वितीय षटकामध्ये 6 धावा, तृतीय षटकामध्ये 12 आणि चौथ्या षटकामध्ये आल्या 6 धावा. विकेट टेकर आणि इकॉनॉमिकल स्पेल हा मात्र आपण साध्य होताना पाहिला. अगदी 11 चेंडू समाप्त झाले, परंतु एकही मोठा फटका नाही येणं. फेअर डिलिव्हरी, सुरक्षित चेंडू हा सफर केला. टाल्यांचा गजर होतो काढो अंकुश साठी, कारण धावसंख्येला पूर्णपणे रोखून धरले. धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न, चांगलं काम जाणता राजा बदलापूर गाव या संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. अंतिम बॉल पहिल्या पूर्वार्धातील टार्गेट सेट बॉल इथे सफर केलाय. समोरच्या दिशेने हा फटका खेळला गेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दीपक त्या ठिकाणी सज्ज होते आणि अंतिम चेंडू गणिक सुद्धा आपण एकच धाव पाहतो. राईट मोर द विकेट चेंडू सफर केला गेला होता. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दीपक सज्ज राहिले आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून साध्य झाली. आणि त्यानंतर विकेटचं राहिले पतन. अगदी 3 गडी बाद धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता, खरं तर भरपूर दूरवरून प्रवास करून आमचे मान्यवर मुरबाड शिरगाववरून आमचे सचिनदादा चोरगे मेजर यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठावरती सुनीलजी नलावडे साहेब आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं दिनेशजी बोराडे यांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपण आधी टॉस करू, तदनंतर आपण या शुभ सन्मान करूया. माजीजी मुल्ला साहेब आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. माजीजी मुल्ला साहेब आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मयूरदादांच्या शुभ हस्ते आपण माजीद मुल्ला साहेबांचा यथोचित मान सन्मान यस मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. भाऊ डबरे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले, त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत.
माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सन्मानित करतोय माजिद मुल्ला साहेबांना. भाऊ डबरे साहेब, आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. आपलं शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. भाऊ डबरे साहेब याचा आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होत असताना तदनंतर अशफाकजी शेख साहेब त्यांचाही शुभ सन्मान आपण मंचावरती करू. मुख्य व्यासपीठावरती सुनीलजी नलावडे, दिनेशजी बोराडे यांचंही इथे मात्र शुभ आपण त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक मनपूर्वक स्वागत. अशफाकजी शेख साहेब यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. मयूरजी पिसेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा भव्य दिव्य शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. अतिकजी मुल्ला साहेब, आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. अतिकजी मुल्ला साहेब, आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खूप चांगली स्पर्धा मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. दमदार आयोजन तुम्हाला या स्पर्धेचा पार मिळेल आणि मैदानाच्या तुम्ही पाहताय 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पार मिळते. तदनंतर मी विनंती करेल आमचे तन्वीर भाई, आपण देखील आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. तन्वीर भाई आढाळ, आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. खरं तर टीम DM बॉयज बदलापूर संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. या तौकीर 11 बदलापूर या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. तदनंतर सुनीलजी नलावडे साहेब, आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू आणि दिनेशजी बोराडे, आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. सुनीलजी नलावडे साहेबांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. सर्व मान्यवर आपण आलात या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. सुनीलजी नलावडे साहेबांचा शुभ सन्मान. तदनंतर मी विनंती करेल दिनेशजी बोराडे साहेब, आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. अतिथी देव भव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण पार पाडतोय. भिवंडी तालुक्यातील दोन्ही संघ पुढे सरकलेत. आपण पाहतो एका बाजूला भादवड तर दुसऱ्या बाजूला बेहेले. या 2 टीमच्या दरम्यान आता लढत असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं टॉससाठी. एका बाजूला करेश म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला विजेंद्र पाटील अशी लढत तुम्हाला पार मिळेल. टॉस आपण करू, नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. माजिद मुल्ला साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस, नाणेफेकीचा कौल. पुन्हा एकदा एक बिग फाईट मॅच. यस, माजिदजी मुल्ला साहेब म्हटलं तर क्रिकेटचे दर्दी आहेत, लेजंड खेळाडू. कित्येक वर्ष त्यांनी चांगला क्रिकेट खेळला आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. खरं तर भिवंडी तालुक्यातील 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला भादबड तर दुसऱ्या बाजूला बेहेळे. मयूर दादा असा कॉल केला. यस, आपण कॉइन स्पिन करूयात माजिद मुल्ला साहेबांच्या शुभ हस्ते. मयूर दादा पुन्हा एकदा कॉल केला आणि टॉस जिंकला टीम भादबड संघाने. फक्त निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करू. टॉस जिंकल्यानंतर चेहऱ्यावरती एक स्माईल होती समोरच्या कॅप्टनला बघून. त्याचं कारण पहिला टॉस हारलो, मयूर बोललो नव्हतो. दोन्ही टॉस मयूर बोलून जिंकलो म्हणून हसलो. थँक्यू सो मच. मयूर दादांचं वजन जास्त आहे. चला, दोन्ही टीमला शुभेच्छा आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. उत्तरार्ध आणि उत्तरार्धामध्ये 30 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि उत्तरार्धातील पहिलाच बॉल भन्नाट वेग अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर चांगलासा झेल हा पकडला गेला. दिनू त्या ठिकाणी सज्ज झालाय. त्याचा दिनक्रम चांगला साध्य झालाय कारण पहिल्याच बॉलवरती तर उत्तम झेल पकडला गेला.
क्रिकेट आणि बैलगाडा हे खऱ्या अर्थानं मातीशी नाल जोडणारे हे दोन खेळ महाराष्ट्रामध्ये लाखो नव्हे तर कोट्यावधींची उड्डाणे या दोन काळांच्या माध्यमातून ही क्षितिज पार केली जात आहेत. असा हा रॉयल थाटातील हे रॉयल आयोजन मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आणि आज उत्तम खेळ राहिले. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर मी आता ज्यांचा नावाचा उल्लेख केला आमचे शिरगावचे मुरबाडचे नक्कीच सचिनजी चोरगे साहेब, नक्कीच मेजर साहेबांचा इथे मात्र शुभागमन झालाय. खरं तर एक भव्य दिवस स्पर्धा शिरगाव धमाका ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. मुरबाडकरांचं आयोजन नेहमीच सचिनजी चोरगे म्हटलं तर एक मोठं नाव, पोलीस वर्ग म्हटलं तर जागता पहारा आणि ज्यावेळेस पोलीस वर्ग जागे असतात त्यावेळेस आपण मित्रांनो सुखाची झोप घेत असतो आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्ही पाहता एक भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पार मिळेल. खरं तर 19 फेब्रुवारी 2024 रोजी स्पर्धेला शुभारंभ होतोय आणि त्या स्पर्धेला खरं तर आमंत्रित करण्यासाठी नक्की चोरगे साहेब इथे दाखल झाले. त्यांचा मित्रपरिवार आलाय. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळेल आणि खरं तर शाही सन्मान आणि सत्कार इथे सोहळा करण्यासाठी आमचे सचिनजी चोरगे साहेब दाखल झालेत. मी विनंती करेल सचिनजी चोरगे साहेब आणि त्यांचा मित्रपरिवार आपण या मयूरजी पिसेकर साहेबांचा शुभ सन्मान भव्य सत्कार सोहळा या मुख्य व्यासपीठावरती आपण करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व आपण पाहू शकता सर्व आयोजन कमिटी सचिनजी चोरगे साहेब असतील त्यांच्या साथीने त्यांचा मित्र परिवार सर्व आपण पाहतोय. मान्यवर मंडळी इथे मात्र दाखल झालेत. सर्व यंगस्टर खेळाडू आणि आता मुख्य व्यासपीठावरती मयूरजी पिसेकर साहेबांचा आणि प्रतीकजी पिसेकर साहेबांचा हा भव्य सत्कार सोहळा आणि खरं तर आमंत्रित करण्यासाठी शिरगाव धमाका ही स्पर्धा पाहायला विसरू नका. खरं तर 19 फेब्रुवारी या दिवशी या स्पर्धेला शुभारंभ होतो आणि त्या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यासाठी हा मित्रपरिवार दाखल झालाय. त्यांचंही आम्ही करतोय या जगन्नाथ स्मृती चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. हा सत्कार सोहळा मुरबाडकरांच्या माध्यमातून ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. लक्ष वेधू लढतीकडे उत्तरार्धाचं कालखंड आहे आणि अगदी जिंकण्यासाठी 38 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. मॅच उत्तम दर्जाची म्हणू शकते. ज्या पद्धतीनं पहिलं षटक गोलंदाज तेजस भोईरनं हे साध्य केले, बोराडे त्या ठिकाणी सज्ज आहे आणि पहिल्या षटकामध्ये निश्चितच धारदार बाणा त्यानं निश्चितच पेशकश केलाय. अगदी आपण पाहिलं पहिल्या चेंडूपासून 10 ही साध्य केली. अलीकडचे 2 बॉल जे डॉट राहिले. रोशन सर दिलगिरी व्यक्त करतोय. मुख्य व्यासपीठावरती पाहुणे मंडळी आहेत त्यांचा सत्कार देखील महत्वाचा आहे. सचिनजी चोरगे साहेब आपण या आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करू. खरं तर पेशाने पोलीस आहेत साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. त्यांचा मित्रपरिवार आपण देखील या आपलाही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स. रोशनजी पाटील सर धन्यवाद. शिरवली. थँक्यू सो मच. लक्षवेधी कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून केली जाते. जाणता राजा बदलापूर आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय आई गावदेवी 11 आंबे शिव. जीव पणाला लावावा लागेल. ही मॅच दोन्ही संघांसाठी अगदी इम्पॉर्टंट आहे. सकाळच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये हे दोन संघ आमने सामने खेळले होते. दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवलाय. जाणता राजा बदलापूर गाव संघाने परास्त केलं होतं. लावण्य 11 गणेश वांगणी या संघाला आणि गावदेवी आंबेशिवनं परास्त केलं होतं. सिद्धिविनायक इन गावला आणि इथे काय घडलंय, झेल सुटलाय, नाराज केलंय. हा झेल इम्पॉर्टंट. 3 तिकडा काम बिगडा. झेल पकडणं खूप गरजेचं होतं. जागता पहारा पेट्रोलिंग द्यावी लागते आणि अशा पद्धतीचे इम्पॉर्टंट क्षणी झेल सोडणं टीम आंबेशिव संघासाठी अंगलट येईल. पहिल्यांदाच आपल्या खात्यामध्ये धावा या पहिल्या पूर्वार्धामध्ये कमी राहिल्यात आणि अशा रीतीने अतिरिक्त धावा छेडाल तर अंतिम टप्प्यामध्ये ते अंगलट येईल. अगदी 1 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. निश्चितच 4 धावा पाहतो. 4 चांद लावणारी गोलंदाजी सफल झाली. अंतिम टप्पा जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. चित्तथरारक नजराणा पाहायला मिळेल. अगदी डी फॅक्टर खूप काही कामा येऊ शकतो. ज्या पद्धतीनं अलीकडची मॅच आपण पाहिली RCC पेठ बनाम भादवड या दोन संघांदरम्यान भारदस्त असा हा सामना आपण झुंजताना पाहिला. काही रंगत राहिली होती कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅक्स सर आणि त्यानंतर बाबूजा सर यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये सुपर ओव्हरचा तो महामुकाबला रंगला गेला होता आणि त्या ठिकाणी RCC पेठला नमवत पुढच्या दिशेनं भादोड हा संघ सज्ज झाला पुढच्या फेरीसाठी. परंतु ही मॅच सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी
34 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला आपण स्पीडअप घ्या, अतिरिक्त वेळ आपण जोडू नका. बॉलिंग ट्रॅक वरती काढू सज्ज झालाय मयूर तामाने. या गोलंदाजाचा वापर केलाय द्वितीय षटका दरम्यान, त्याला दहशत प्रस्तावित करायची आहे टीम जाणता राजा संघाविरोधात. अगदी फलंदाजापासून दुराबा हा पेशकश केला जातो. पंचांचा इशारा पाहायला मिळेल. बाईट बॉल. धावसंख्या एक नाकार घेईल. सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 5. पहिला गडी बाद झाल्यानंतर बॅटिंग मार्ग होती काढो इरफान शेख आणि जियाद या फलंदाजाने एक चांगली साथ द्यावी लागेल. ना डेफिनेटली इकडनं साथ द्यावी लागेल मॅचमध्ये. जरी टार्गेट रोशन छोटं असलं मात्र आंबेशिवची बॉलिंग आपण बघितली. पहिल्या ओव्हरमध्ये बोराड्याने अक्षरशः कंबर कसलेली आहे. ड्यू फॅक्टर देखील आपण बघतोय मैदानाच्या चौफेर आणि त्याचा कदाचित फायदा किंवा बेनिफिट होऊ शकतो. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी बघतो आपण 33ची गरज आहे. रंगली मॅच. बापूला जाऊन पंच केलेला फटका सुंदर आहे. या फटक्यांची गरज देखील जाणता राजाला. तो फटका आलाय. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. खेळाडू सारे मैदानान खेळती जिद्दीन. नक्कीच क्वालिटी लेवल पाहायला मिळते उंच दर्जाची, कारण त्याच क्वालिटीचा दर्जेदार फटका पॉइंटच्या डोहीवरून टोळताना पाहिला आपण फलंदाजाला. आणि जी जान से हा खेळ दाखवतोय इरफान शेख. आक्रमक 3 धावा बनवतो. अलीकडचे 3 चेंडू तो डॉट खेळला आणि आता चौकारानं त्यानं खातं खोललंय आणि याच दिशेनं त्याला वाटचाल करावी लागेल. 1 गडी बाद 9. बॉलिंग ट्रॅक मध्ये काढू सज्ज असताना मयूर. चांगला चेंडू फुलर लेन्स अक्षरशः खोदून काढला. बघा किती चांगला लगेचच कमबॅक पाहिला. मला याच्या अगोदर चेंडू आपण रोशन बघितला थोडासा टप्पाचा होता. ऑन द टोस खेळले, बॅकफुटला जाऊन खेळले. बघितलं पॉईंटचा खेळाडू थोडासा स्क्वेअर आहे त्याचा फायदा घेतला बॅटरना आणि आता लगेचच बॉलर देखील मयूर कमबॅक करत असताना चांगला चेंडू त्याने हातात दिला आहे आणि पुन्हा कमबॅक केलेला. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. 29 धावेची गरज आहे. या मॅचमध्ये एक चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. पुन्हा टप्पाचा आहे समोर अक्षरशः चापटवला चेंडूला. सुंदर शॉट. चेंडू वेगाने चाललाय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक जो बनवतो स्टँड आहे त्या स्टँडच्या दिशेनं 4 धावा. इरफान ऑन फायर. पाठोपाठ 2 चौकार राहिले या फलंदाजाकडून. सुंदर फटका होता. टायमिंग प्रचंड चांगलं होतं. पुढील चेंडू पुन्हा फ्लॅट दिले. बॅकफुटला जाऊन पंच केलेला फटका देखील सुंदर. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग पॉइंटला झालेली आहे. आता तिथं फिल्डर तैनात केलेला अंबेशिवला देखील माहिती आहे की इकडनं रन्स ज्या आहेत त्या आपल्याकडे जास्त नाही आहेत. मॅच पुन्हा बनलेली आहे. पहिला ओव्हर बघतो संदेशा खूप चांगला, तेजेश बोराडेचा खूप चांगला गेलेला आहे. त्या अनुषंगानं आता इकडनं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि तो करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बघतो आपण गावदेवी अंबेशिव संघ या एका धावेच्या मदतीनं जाणता बदलापूरची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती रन्स आहेत 14. 14 लॉस ऑफ 1. 14ला 1. गोलंदाज मयूर पाहतो आणि मयूरनं अतिरिक्त धावा इथे खर्च केल्या, परंतु अंतिम टप्प्यामध्ये त्याला वापसी दाखवावी लागेल. राईट मोर द विकेट न चेंडू सफर केला. अगदी पुढे जात स्टेप आउट होत हा फटका खेळला गेला, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची त्यानं तात्काळ अडवणूक केली आणि इथे डॉट बॉलची राहिली समाप्ती. पंचम बॉल हा निर्धाव पाहतो आणि याच दृष्टिकोनातून गोलंदाजी आखावी लागेल. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम जाणता राजा बदलापूर गाव या संघाला. अखेरचा बॉल प्रहार केलाय. ऑन साईडला क्लिअर करायचं होतं, फक्त एकच जावे ते इकॉनॉमिकल स्पेल अंतिम टप्प्यामध्ये त्यानं साध्य केलाय आणि अशा रीतीने अगदी 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद. एकूण धावा राहिल्या 15.
या ओव्हरमध्ये 11 धावा खर्चित झाल्या, म्हणजे पहिल्या ओव्हरपासून हा षटक चांगला होता जाणताराचा बदलापूरसाठी असं आपण म्हणू शकतो. सध्या तरी बघतो आपण चेंडू अजून शिल्लक आहेत 18 येणार. 18 बॉलमध्ये विजयासाठी 23 धावेची गरज आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला लढत पाहायला मिळेल. यापुढच्या देखील मॅचचा टॉस झालेला, आपल्याला एक मोठा सामना आजच्या रात्रीतील शेवटचा पाहायला मिळणार आहे. दोन टीममध्ये दोन्ही तगडे संघ आहेत, दोघांकडे चांगला क्रिकेट आहे. आपण बघतो केतन मुकादम, अनिकेत असेल, वीरेंद्र असेल, त्याच्यानंतर कुलदीप असतील, वेलेमध्ये विराज सारखे चांगले खेळाडू त्याच टीममध्ये. त्याच्यानंतर बघतो आपण चांगली बॉलिंग अटॅक, बॉबी देखील एक चांगला बॉलर आहे, त्यांचा स्ट्रायकर बॉलर आहे. आणि समोर बादवडे, करेश मात्रे, त्याच्यामध्ये बाळा तरे, सागर तरे असे काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. चांगला सामना तो देखील रंगेल, यामध्ये शंका अजिबात नाही आहे. थोडा वेळ कमी घ्यावा प्लीज, नंबर त्याची विनंती आहे. टाइम सेट झालेला, तुम्हाला टायमावरतीच षटकं 4 टाकायची आहेत, या गोष्टीची नोंद घ्यावी. 18 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. स्पीडअप घ्या, आपण अतिरिक्त वेळ चढू नका ही विनंती आहे. गोलंदाज सज्ज झाले. तेजस बोराडेचा वापर केलाय, लॉंग ऑन कडे फटका टाकण्याचा प्रयत्न क्रिकेट किंग झेल नितीन पकडलाय आणि लागतोय दुसरा धक्का. झालं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नव चैतन्य संचारला गेले, कारण मुंबई किंग बैलगाडा समालोचक राहुल भोईर सर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. खऱ्या अर्थानं गावापासून थेट घाटापर्यंत त्यांच्या आवाजाची लकप पाहतो. त्यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांच्या कारकिर्दीला मनपूर्वक शुभेच्छा. 17 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 23 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस बोराडेनं तेजोमय कार्य हे साध्य केले. मॅच बनवू शकते. इकॉनॉमिकल स्पेल, विकेट टेकर गोलंदाजी ही साध्य करावी लागेल तेजस बोराडेला. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट न चेंडू सफर केलाय. सुंदर फटका नटराज पद्धतीने खेळला जातो. एकदा पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा चपलाईने प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं आणि त्यानंतर ही तिसरी धाव होणार का? झालीये, होतीये, तिरंगी लढत होतीये. जाणता राजा बदलापूर बनाम गाव देवी अंबेशिव क्रिकेटचा थरार. चुका होत असताना अंबेशिव सध्या तरी बघतो आपण या मॅच मध्ये 2 धावा झाल्या होत्या, तिसरी धाव कदाचित होऊ शकली नसती. थोडीशी खराब फिल्डिंग किंवा जिकडे बघतो आपण जो तालमेल हवा आहे, जो कॉर्डिनेशन हवा आहे, तो आपल्याला पाहायला मिळत ना अंबेशिवच्या माध्यमातून. आणि इकडे काय रन्स मिळतात, एवढ्या रन्स नाही आहेत. इकडे बघतो आपण सिंगल डबल देखील खूप महत्वाचे आहे आणि त्या अनुषंगानं धावा इकडनं येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. खास करून बघतो आपण जाणताराजा बदलापूरसाठी मैदानाच्या आतमध्ये. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात स्कोर बोर्डवरती. 18 धावा आहेत. या मॅचमध्ये विजयासाठी अजून 20 धावेची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 20 धावा असं इक्वेशन. आजची 4थी रात्र स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची. आकोटप्पाचा हुक करण्याचा प्रयत्न मिसामेंगे, फिल्डर पोहोचेल का? चांगला प्रयत्न होता. डीपन दुसरला होता सुमित. चेंडू शिवून फेक करेपर्यंत 2 धावा. तिसरीचा कॉल पुन्हा आहे. 2च धावा इकडनं मिळतील. झेल महत्वाचा होता. इकडे हाफ चान्स ज्या होत आहेत किंवा येत आहेत त्यांना देखील तुम्हाला इकडे 100% कमिटमेंट देऊन पूर्ण कराव्या लागतील आणि तसा का प्रयत्न अंबेशू इकडे करताना पाहायला मिळत नाही. 2 धावा इकडे जाणताराजाला मिळतात. 2 धावेच्या मदतीने रन्स आपण बघतो स्कोर एकूण झालेला आहे 22. 22 धावा, 20 धावा, क्षमा असो 20 धावा धावा बलकावरती आहेत. 15 चेंडू आणि अगदी राहुल सर 18 धावसंख्येची आवश्यकता आहे जाणता राजा बदलापूर या संघाला. आणि समोर पाहायला मिळतो खेळाडू फलंदाज इरफान शेख, ज्याने चांगले फटके दाखवले या इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल प्रहार केला गेला, परंतु मारा अतिशय भेदक पाहतो. तिखट गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये ही साकार करण्याचा बहुमान प्रस्तावित करतो खेळाडू तेजस बोराडे. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं गेलं, फक्त 4 धावा देत एका फलंदाजाचा खात्मा केला. असा विकेट टेकर गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये त्याची दहशत ही प्रस्तावित करतो.
आणि अशाच दर्जाचे चेंडू त्याला सबर करावे लागतील. मॅच मध्ये रंगतदार बाणा हा पेशकश होऊ शकतो. 14 चेंडू जिंकण्यासाठी 18चं समीकरण. अगली पेशकश काउंटर अटॅक जारी केलंय. देखना फटका कन्वर्ट झालाय. चांगली फिल्डिंग होतीये आणि तत्वर 2 धावा. तिसरीचा धक्कादायक प्रयत्न नकार राहिलाय. परंतु इथे नक्की घडलं काय, वेगवान थ्रो राहिला. अति वेगानं प्रचंड महावेगानं हा प्रस्तावित होणं गरजेचं होतं. परंतु आपल्या घरामध्ये घर वापसी पाहायला मिळते ती फलंदाजाची. अंतिम टप्प्यामध्ये रंगतदार स्थितीमध्ये ही मॅच येऊन ठेपतीये. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. यशाच्या दिशेनं घोडदौड ही करावी लागेल, कारण यशाचा मार्ग नेहमी अंडर कंस्ट्रक्शन नसतो. त्यामुळे कधी थांबायचं नसतं, लढायचं असतं. तो लढवय्या बाणा पेशकश करावा लागेल टीम आई गावदेवी आंबेशिव संघाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये राहुल सर जो घेतलेला धाडसी निर्णय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून धावा न होणं हे खरं तर आंबेशिव टीमसाठी कठीणाई निर्माण करते. परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून त्याला कमबॅक करायचं आहे. 13 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस बोराडेचा हा अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस तयार. ओहो, प्रहार केला गेला. तीक्ष्ण धारदार काय ऊर्जा त्याने समर्पित केली. पडला धडपडला कोसळला आणि त्यानंतर या चेंडू गणिक पाहिले आपण. सिंगल रन्स ड्रिंक टाइम. अगदी येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक, डीजे रॉनी. या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे ते आमचे अनिकेतजी कुलकर्णी यांचे पिताश्री अरुण काका कुलकर्णी यांचंही ते शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती किशोरजी सुरशी साहेबांचा शुभागमन झाला. विनंती आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय आणि त्याच्या साथीनं नीलकंठ गोस्वामी यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. किशोरजी सुरशी यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना महेश आपण कव्हर करा व्यासपीठ. येस, किशोरजी सुरुशी यांचा शुभ सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावरती आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला आम्ही आभारी आहोत. तदनंतर नीलकंठ गोस्वामी आपण ते केले आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. नीलकंठ गोस्वामी आपणास विनंती आपण आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. मयूरदादा पिसेकर यांचे जवळचे मित्र आहेत नीलकंठ गोस्वामी, त्यांचाही शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. ज्यांनी आपला मोलाचा वेळ या स्पर्धेमध्ये दिला त्यांचा मनपूर्वक आभार. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राहुल सर. खऱ्या अर्थानं रोजच्या रोज शेकडो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 ही आपण स्पर्धा पाहतो आणि खऱ्या अर्थानं पूर्णपणे रॉयल आयोजन इथे आखले जातं. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन अगदी राजेशाही थाटात इथे पाहायला मिळतं. जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं र आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आलेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. दमदार लढती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं उत्तम दर्जाचं आयोजन इथे पाहायला मिळतं आणि या आयोजनासाठी माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी एकच म्हणेन, कसे लोटले 5 वर्ष उभे ठाकलो साव्यात, स्पर्धेच्या या नियोजनासाठी झिजले सारे दिनरात. साईबाबा एकविरा माऊली जिचा शिरावर हात, मयूर ग्रुपच्या प्रत्येकाची इथे मिळाली आम्हाला साथ. पुढे जाता 7 वर्ष सप्तरंगी महोत्सवी क्रिकेटचं नात, जगन्नाथ क्रीडा संकुल इथे इतिहासाची देतोय साक्ष, इतिहासाची देतोय साक्ष. आणि मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर आहेत नेहमीच दक्ष. एकच लक्ष फक्त समाजसेवा, समाजसेवा, समाजसेवा. मयूर ग्रुप बदलापूर परिसर स्पर्धा आहे वेगळ्याच उंचीवर. रॉयल थाट गोलंदाज तयार. 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत बैलगाडा समालोचक मुंबई किंग राहुल बोईर सर. 12 चेंडू 15चं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. रंगेली माशामध्ये शंका अजिबात नाही. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू शिल्लक आहेत, 15ची गरज आहे आणि बॉलिंग मागवती बॉलर
दिनेश कडावाल आहेत. या षटकामध्ये रोशन जर कमी धावा खर्चित झाल्या 5 ते 6 धावा जर खर्चित झाल्या तर मॅच आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली रंगतदार पाहायला मिळेल. कदाचित इकडनं 10 ते 10 किंवा 10च्या प्लस धावा बनवल्या तर मॅच आपल्याला जास्त जाणता राजा बदलापूरकडे पाहायला मिळेल. कडाव चांगला चेंडू स्विंग आणि मिस. कीपर देखील बीट झाले. रन्स इकडनं मिळणार नाहीये. या मॅच मध्ये आता प्रयत्न जरूर पाहायला मिळतील. शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष करायचा आहे आणि त्या संघर्षाला सुरुवात झालेली आहे. नक्कीच तुमचा संघर्ष पुढेपणे विजयाची नांदी ही दर्शवत असतो. 11 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. चित्तथरारक नजराणा इथे पाहायला मिळेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय दिनेशचा दिनक्रम कसा असेल. हुक केलंय ऑन साइडला, एकदा प्राप्त होतीये. दुसरीचा प्रयत्न, चांगली दौड लगावली आहे परंतु फिल्डिंग काहीशी चुकीची आहे आणि हे पाहता इथे नाराजी नाट्य आणि नाट्यमय घडामोडी इथे घडताना पाहतो. आली समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची, वेट अँड वॉच म्हणत गुप्त खलबते करण्याची राहुल सर खलबते वाढली आहेत. समीकरण 10 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. जरूर इकडनं जास्तीत जास्त 100% कमिटमेंट द्यावे लागेल. चुका करत असताना आंबे शिवसंघ मॅच मध्ये आणि tenniscricket.in प्रमुख कॅमेरामॅन दीपेश धुळे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुंदर आणि अप्रतिम कॅमेरामॅन आहेत आणि आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रन्स आपल्याला पाहिल्यामध्ये स्कोर बोर्ड देखून बघतो 2026. 10 चेंडू शिल्लक आहेत. 12 शिखर 10-12चं इक्वेशन. इकडनं विकेट्स घ्यावे लागतील किंवा इकडनं दबाव वाढवण्यासाठी डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे. ते जर हाताळले, ते जर टाकले तर मॅच बनवू शकते जरूर. ओ द विकेट ना यावेळेचा खराब चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका गरजेचा होता. त्याच्यावरती विकेट मिळते आणि या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करत असताना आंबेशिव महत्वाची विकेट. खेळाडू बाद. झाडाप्रमाणे क्रिकेट रसिकांची गर्दी पाहायला मिळते आणि या गर्दीमध्ये अतिशय दर्दी खेळ पाहायला मिळतो. 9 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज दिनेश कडव दाखवून देतो की माझी खेळण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मी आशेवरती नाही तर जिद्दीवरती खेळतो आणि त्या पद्धतीचा राहुल सर हा जिद्दीचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतो. 9 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. काहीसा आराम इथे घेतला जातो टीम आंबेशिव संघाच्या माध्यमातून. परंतु जाणता राजा बदलापूर हा संघ सुद्धा संघर्ष जाणतो. परंतु अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ शिरकाव करेल हे पाहावं लागेल. 9 चेंडू जिंकण्यासाठी 12चं समीकरण. थरार क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये शेवटपर्यंत संघर्ष जरूर पाहायला मिळेल. कारण का इकडनं आता जर 1 ते 2 चेंडू किंवा आता इकडनं एखादी विकेट जर मिळवली तर मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होईल, यामध्ये शंका अजिबात नाहीये. जबरदस्त रंगतदार खेळ आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतो. रात्रीचा खेळ चाले क्रिकेटचा आणि जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं रे. क्रिकेट तुझ्या खेळाचं रे आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाला एन्जॉय करतायत. 9 चेंडू 12. ओहो इथे काय घडलं. कॉपीबुक स्टाईल फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तत्वर 2 धावसंख्येचा गनिमी काबा इथे खेचला गेला. 2 न सांगी कोठा आता मार्गस्थ होईल. एकूण 3 गडी बाद 28 धावा. समीकरण 8 चेंडू 10 धावा. चांगली मॅच पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त आतापर्यंत प्रयत्न केलेल्या दोन्ही टीमचे इकडनं प्रयत्न प्रामाणिक आहेत. मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये आपण खेळतो. या स्पर्धेची चर्चा अखंड देशभर आहे आणि इकडं चांगला खेळ करून शेवटपर्यंत राहायचं आहे आणि तो प्रयत्न आता करत असताना दोन्ही संघ. पुन्हा बॉटमॅनचा सुंदर वापर. माहिती आहे बॅटरला इकडनं आक्रमण करण्याची गरज नाहीये. सिंगल डबलचा कॉल. पुन्हा इकडनं चुका होत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट रोशन खेळ आता माहिती आहे. सिक्सर इकडनं नकोय. सिंगल डबलला मॅच जवळ आणूया आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये जाणता राजा बदलापूर. नक्कीच चित्त थरारक नजारा पाहायला मिळतो. काटा किर्लर पाहायला मिळते. 7 चेंडू जिंकण्यासाठी एकूण आवश्यकता आहे ती 8 धावसंख्येची. अंतिम टप्प्यामध्ये रॉयल थाट कोणता संघ आजमावेल हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु सत्ता कोण राखेल. सत्ता जो गाजवतो, ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं. नाही तर गल्ली फिनाल कोंबड्याच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज कोण राखील. जाणता राजा बदलापूर की टीम आई गावदेवी आंबेशिव. 7 चेंडू 8चं समीकरण.
चांगली मॅच पाहायला मिळते. पुन्हा वॉटरमॅनचा सुंदर वापर डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित रनसीकडनं चांगला मिळतील. चेंडू फेकायला चाललाय हिटमॅन रोहित शर्मा सांच्या दिशेनं 4 धावा. अंपायर कॉल आहे पाण्यासाठी. यस, अंतिम टप्प्यामध्ये दोन्ही संघ राहुल सर इथे संघर्ष करतायत आणि जसा अंतिम बॉलवरती चौकार लागला रोहित शर्मा स्टँड कडे जल्लोषाचा आपण वातावरण पाहिलं. आणि हीच तर खासियत आहे. अक्षरशः रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजलं जातं आणि असा क्रिकेटचा रंगतदार आपण सोला पाहतो. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाच्या माध्यमातून 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. आणि या रायगड ठाणे जिल्ह्यासाठी मी लेखक म्हणून एक लेख खूप प्रसिद्ध झालं होतं. ते लेख तुमच्यापर्यंत सांगतो. दसऱ्याच्या मुहूर्तावर खेळ केला सुरू, क्रिकेटचं टॅलेंट नसा नसात भरू. रायगड ठाण्यात हाय क्रिकेटची क्रेज, गावोगावी पोर लय तरबेज. आणि निश्चित असा तरबेज खेळ इथे माझा साधला जातो. 6 चेंडू 4 ची आवश्यकता आहे. चित्त थरारक नजर इथे साध्य केला जाईल आणि अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ शिकस्त राखेल हे सुद्धा पाहावं लागेल. फिल्डिंग पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने सजवली जाते. चेंडूची मागणी केली आहे आणि हा लकी बॉल कोणत्या संघासाठी तितकाच लकी ठरेल हे सुद्धा पाहावं लागेल. टेनिस क्रिकेटचा लय गाजावाजा स्पर्धेचं आयोजन रॉयल म्हणजे राजा. क्रिकेटचं खेळ पूर्ण जगती गाजू. रायगड ठाणे दोन्ही जिल्हे एक नाण्याच्या बाजू. आखाती देशात जाऊन वाजवताय डंका. टेनिस क्रिकेटपटून तुम्ही कमूच समजू नका. आमची महाराष्ट्राची पोरं हाईतले हुशार, त्यांनी गाजून सोडली या दुबई कतार. दुबई कतार क्रिकेटचे प्रेक्षक आहेत खूपच गर्दी. क्रिकेटचे प्रेक्षक आहेत खूपच गर्दी. डे असो नाईट ते करतात गर्दी. ते करतात गर्दी. तुफान गर्दीमध्ये तुफानी मॅच. बदलापूर गाव बनाम आंबेशिव काटाकी लढत आहे. 6 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. कडक मॅच पाहायला मिळते आपल्याला. मॅच अजूनही संपलेला, मॅच अजूनही ऑन आहे. असा सामना आपण आरसीसी पेठ आणि बादवड मध्ये बघितला होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही लढत पाहायला मिळाली होती आणि तसाच काय सामना इकडे पाहायला मिळेल का. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 4 धावेची गरज आहे. फिरकीपट्टू तयार. पहिला बॉल बागपूरला जाऊन स्लाइस करत असताना तिकडे पॉइंटला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग झालेली आहे. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत डावीकडनं मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बुडी गोंधळ बघतो आपण झालेले आहेत 35. चेंडू शिल्लक आहेत 5 रन्स करायचे 3. पंचतारांकित मॅच पाहतो. 5 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत. इथे डॉट बॉल सफर करणं टीम आंबेशिव संघासाठी खूप पोषकदायक असेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. नाट्यमय घडामोडी इथे घडल्या जात आहेत. आणि समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची वेट अँड वॉच म्हणत गुप्त खलबते करण्याची. गुप्त खलबते करण्याची खलबते वाढली आहेत. सामना कोण जिंकणार, बदलापूर गाव की आंबेशिव. आंबेशिव ही बदलापूर गाव. 5 चेंडू 3चं समीकरण. गोलंदाज तयार. भास्कर काहीतरी कर, सामना जिंकून दे हे त्यांचे प्रेक्षक म्हणतात. परंतु सामना जिंकलाय टीम जाणता राजा बदलापूर. जिल्ह्यात हाई बोल बाला मयूर पिसे करताना बोलतात त्याला. जिल्ह्यात हाई बोल बाला मयूर पिसे करताना बोलतात त्याला. हाई बोल बाला मयूर पिसे करताना बोलतात त्याला. जिल्ह्यात हाई बोल बाला मयूर पिसे करताना. सामना भरपूर चांगला झाला. खरं तर सामना जिंकला टीम जांताराचा बदलापूर संघानं आणि दोन्ही बॅटर आपण पाहतोय खरं तर भरपूर चांगला खेळ त्यांनी दाखवला. आणि खरं तर मैदानाच्या बाहेर ज्यावेळेस दोन्ही बॅटर येतील त्यावेळेस मात्र आमचे मच्छिंद्र पाटील सर सीमारेषेवरती जोडली जातील. खरं तर मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आपण 9 दिवस या स्पर्धेमध्ये सलग ऐकणार आहोत. खूप चांगली
कॉमेंट्री. खरं तर मागील मॅचमध्ये देखील पेट विपक्ष बादबड काय सामना रंगवला होता. बाबूशाह सर असतील त्यांच्या साथीनं मच्छिंद्र पाटील सर. मॅक्स सर आपण सीमारेषेवरती जोडले जा. नक्कीच आपण येस आपण दोन्ही बॅटरशी आपण संवाद साधायचा. मच्छिंद्र पाटील सर असतील आज कॉम्प्युटर बॉक्समध्ये, त्यांचा आवाज आपण साधायला ऐकतो.